श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. वास्तुशास्त्र आणि दिशा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. वास्तुशास्त्रातील पंचमहाभूतांचे महत्त्व. खरे म्हटले तर वास्तुशास्त्र हे पूर्ण शास्त्र असल्यामुळे वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्याचा विचारही वास्तुशास्त्रात केलेला आढळतो. आरोग्याचा विचार ही म्हटला की आयुर्वेदाचा विचार निश्चितपणे आलाच असे समजावे. माणसाच्या मनावर, शरीरावर पंचमहाभूतांचा परिणाम होत असतो आणि म्हणूनच घर देखील विचारपूर्वक बांधणे वा निवडणे महत्त्वाचे असते. माणसाचे शरीर हे पंचमहाभूतांनीच बनलेले असते. आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी ही तत्वे होय. ऊन, वारा, पाऊस यांच्या प्रखर माऱ्यापासून संरक्षण करण्याकरता मानवाने घर बांधलेले आहे. त्यामुळेच पंचमहाभूते आणि माणूस यामध्ये अडथळा तयार होतो. घर म्हणजे पंचमहाभूतांना एक अडथळा आहे. मनुष्यावर किंवा मनुष्य घर आणि भिंतीची रचना अशी करतो की अडथळा न होता योग्य प्रमाणात पंचमहाभूते स्वीकारणे शक्य व्हावे. घरात सुख न वाढण्याचे कारण त्यांना पंचमहाभूते मिळत नाहीत. कोणत्याही सजीवावर पंचमहाभूतांचा परिणाम होत असतो. मनुष्यावर सत्व, रज, तम या गुणांमुळेच पंचमहाभूतांचा परिणाम होतो. म्हणजेच बुद्धी, मनाची निर्मिती क्षमता अर्थात क्रियाशीलता म्हणजेच रज तर तम म्हणजे निष्क्रियता होय. सत्वगुण वाढणे आवश्यक असते व हा गुण ईशान्य दिशेत जास्त प्रमाणात असतो. याच कारणामुळे पूर्व व उत्तरेकडील खिडक्यांचे क्षेत्रफळ जास्त ठेवले तर सत्वगुण वाढण्यास मदत होते. सकाळच्या कोवळ्या